भारतातल्या ज्या घडामोडी असतात त्याच्यावर विदेशी मीडियाची अत्यंत बारीक नजर असते. आपल्याला आठवत असेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणी जेव्हा न्यायालयाच्या आदेशावरून अटक करण्यात आली होती, त्याच्यावर सुद्धा विदेशातील वर्तमानपत्रामध्ये भरभरून लेख आले होते, भारतावर टीका करण्यात आली होती. काही देशांनी तर भारताला या मुद्द्यावरून प्रश्न केला होता. तोच विदेशी मीडिया आता पश्चिम बंगालच्या बद्दल काय बोलतोय? भारतात इंडिया आघाडीमध्ये सामील असलेले जे घटक पक्ष आहेत, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते आहेत, उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आहेत, ते प्रत्येक पराभवानंतर ईव्हीएमवर खापर फोडायचे, ईव्हीएम कडे बोट दाखवायचे आणि म्हणायचे की भाजपने ईव्हीएम हॅक केलेला आहे, त्याच्यामुळे विरोधकांचा पराभव होतो. अलीकडे संजय राऊत यांनी प्रश्न विचारला, सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपचाच कसा काय विजय होतो? परंतु अशा प्रकारचा जेव्हा प्रचार भारतातले विरोधक करायचे, तेव्हा विदेशातल्या मीडियामध्ये त्यांना भरभरून प्रसिद्धी मिळायची आणि भाजपच्या समोर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह लावलं जायचं. ईव्हीएम वरून भाजपवर टीका करणारा तोच विदेशी मीडिया पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा जेव्हा उच्चांक झाला, वॉशिंग्टन पोस्टमध्ये जो लेख आलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे 93% मतदान म्हणजे लोकशाहीची खरी ताकद आहे. म्हणजे किती बदल झाला आहे याची तुम्ही कल्पना करा. हिंदुत्वाला संकुचित म्हटलं जायचं, हिंदुत्वाला विभाजनकारी म्हटलं जायचं, त्याच हिंदुत्वाची वॉशिंग्टन पोस्टमध्ये स्तुती होते आहे.